राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीला जोर चढलेला आहे. ठिकठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज भरून प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मी आज आहे अकोट शहरामध्ये. या अकोट शहरामध्ये जवळपास मोठ्या संख्येने उमेदवारांची मांदियाळी आलेली आहे आणि अशामध्ये विविध राजकीय पक्षांनी एकला चळवळीचा नारा इथे केलेला आहे. मग शिवसेना उपाठा असतील, शिवसेना दुसरी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी सुद्धा असतील किंवा काँग्रेस असतील, या सर्व पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारांची मांदियाळी आलेली आहे. आता माझ्यासोबत आहेत चंचलताई पितांबरवाले. मी त्यांना असं विचारतो, ताई, आपण या निवडणुकीमध्ये एक महिला, सक्षम महिला म्हणून उभ्या राहिल्यात, की या सर्व याच्यामध्ये आपल्याला या नगराच्या बाबतीत किंवा आपल्या विजयाच्या बाबतीत काय सांगता येईल? सर्वात आधी तर मी सांगते की शिवसेना शिंदे गटाने जे मला विश्वास दाखवला माझ्यावर आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाजोरिया साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभार मानते. आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि विजयाचं म्हटलं तर विजय हा तर मी म्हणेल, माझ्या बाबतीत प्रत्येक उमेदवार तर हेच म्हणेल की बा मीच विजयी होणार. मी माझ्या बाबतीत पण तेच म्हणेल की माझा विजय निश्चितच आहे. आणि अकोट शहरात मी आजची कामणी करत आहे. बरोबर. 2006 पासून मी तळागाळातील लोक असतील, आदिवासी भाग असेल, प्रत्येक भागात मी कोणत्या ना कोणत्या कारणाने गेलेली आहे. कोणत्या ना कोणत्या जे योजना असतील सरकारच्या त्या पोहोचवण्याच्या निमित्त लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तर त्या अनुषंगाने मला एवढं माहिती आहे की अकोटची जनता माझ्यासोबत न्यायच करेल, अन्याय करणार नाही. आपण खऱ्या म्हणजे यापूर्वीचा आपला जर राजकीय प्रवास पाहिला, आपण भारतीय जनता पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्या होत्या, नेत्या होत्या. आणि भारतीय जनता पक्षाचे सध्या आमदार तुमच्या भागात त्यांचे आहेत बारसाकडे वगैरे, तर ते पक्ष सोडून आपण आता या पक्षामध्ये प्रवेश करण्यामागची भूमिका काय? आता तिथं कसं होतं, बीजेपी भाजपामध्ये असं आहे की सगळे लोक कानाखालचे पाहिजे, कानाखालचे वरचे चालत नाही तिथे. दुसरी गोष्ट, जे काम करणार आहे त्यांच्या याच्यात ते अडथळे निर्माण करतात. म्हणजे काम नका करू म्हणतात, फक्त आमची हाजी हाजी करा, आणि ते आपल्याला काही जमत नाही. आपल्याला जे सर्वसामान्य लोकांचे काम आहेत ते सोडवण्यासाठी आपण अग्रेसर असतो. तुम्ही जर म्हणत असाल किंवा लोकांची कामं करू नका, फोकस मध्ये येऊ नका, ते त्या आमदार साहेबांना खटकत होतं, तर ते आमच्या कामाच्या मध्ये अडथळा निर्माण करत होतो. म्हणून आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केलं आणि शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळेस आपला पक्ष प्रवेश वगैरे बघितला, बाजोरिया साहेब वगैरे शिंदे सेनेचे सगळी नेते मंडळी होती आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला पुरुष यांच्यासोबत आपण प्रवेश केलेला आहे. आणि पक्षाने पहिल्यांदा तुमच्यावर हा एवढा मोठा विश्वास दिलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला खात्री आहे की आपण पक्षाची सुद्धा पक्षाने दिलेला विश्वास सार्थ करणार आहोत. एकंदरीत या मतदारसंघामध्ये तुमच्या अकोट नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षात ज्यांचं सरकार होतं त्याच्याबद्दल काय सांगते? गेल्या वर्षी जे सरकार होतं बीजेपीची सरकार होती आणि गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत बीजेपीची सरकार आहे. बरोबर. तरी पण अकोटला तुम्ही आले असाल, जेव्हा तुम्हाला अकोटचा रस्ता लागला असेल तेव्हा तुम्हालाही समजलं असेल की आपण अकोटात आलो. आता हे म्हणतात की बा कमळाचं फूल, ते कमळाचं फूल या धुळीमुळे चिमून गेलं. म्हणजे लहान लहान लेकरांना चालायला रस्त्यावर हे नाही, अतिक्रमण जास्त प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि हातगाड्या रस्त्यावर चालतात, त्यांना जे हातगाड्यावाले त्यांना सुख सुविधा आजपर्यंत बीजेपी सरकारनं करून नाही दिली. बरोबर. मोठे मोठे जागा आहेत सरकारी, तिथे जर हातगाड्या वाल्यांना यांनी जागा करून दिली असती तर आजही नाही. त्यानंतर आमचा आठवडी बाजार सगळ्यात मोठा बाजार म्हणजे अकोला जिल्ह्यात आहे. पण पावसाळ्यात तुम्ही जर पाहाल तर चिखल कमरेपर्यंत असते. असं वाटतं की तिथून पोहून जावं लागते त्या बाजार मंडीत. समुद्र होते, तिथं समुद्र निर्माण होते. तुम्ही बाजार मंडीत जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ शकतात. आजपर्यंत आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणतात की आम्ही आता ठराव आणला. आता का ठराव? एवढं 15 वर्षापासून काय झोपून होते का तुम्ही? 15 वर्षापासून तुम्हाला आठवडी बाजार दिसला नाही का? आता बाजोरिया साहेबांनी एक रस्ता टाकला होता अकोला रोड ते हिवरखेड, त्याच रस्त्यावर आमदार साहेबांनी परत रस्ता टाकला. तो कागदोपत्री केला पण रस्ता नाही टाकला. आणि दुसरी गोष्ट, आता त्यांनी ते लाइटिंगचं लोकार्पण केलं. अरे ते तुम्ही दिवे पथदिवे लावले, केव्हा लावले? जेव्हा एका चिमुकली मुलीचा जीव जाते आणि अकोटवासियांना तिथे आंदोलन करावं लागते तेव्हा तुम्ही पथदिवे लावता. तिथपर्यंत तुम्हाला जाग नाहीये. मग त्याच्यानंतर पथदिवे लावले आणि खाली खड्डे मोठे मोठे. बरोबर आहे. म्हणजे हवेत चालणार आहेत का लोक? आजही अकोट मधला काही काही असे वार्ड आहेत
ताई की त्या वार्डामध्ये विकासाचा वी सुद्धा गेलेला नाही. आता नाही तुम्हाला सांगते मी, आता 3 नंबर 2 नंबर मुस्लिम बांधव, तिथे मुस्लिम समाजाचे बांधव माझे राहतात. त्यांनी मला 2, 3 आणि 1 प्रभागात फिरवलं या 2 दिवसात. अरे इतकी परिस्थिती खराब आहे, तिथे नाल्या नाही आहेत. बरोबर, हो ना. म्हणजे पाणी तिथेच साचते त्यांच्या घरासोबत. म्हणजे आरोग्याला किती धोका आहे त्यांच्या. म्हणजे हा आमदार कोण आहे की त्यांनी मतदान नाही केलं हा ठरवणारा. मतदान करो ना करो, तुझं काम आहे अकोटच्या जनतेचं लक्ष ठेवणं. तिथे रस्त्याने टाकले, तिथे नाल्याने टाकले, तिथं तुम्ही जाऊन पहा, माझ्याजवळ फोटो काढून आणलेले आहेत. तुम्हाला एकंदरीत बऱ्याचशा वाकोट मधला बराचसे वार्ड असे आहेत की ज्या भागामध्ये असं वाटते की हा नगरपंचायत क्षेत्र आहे की ग्रामीण भागाचं क्षेत्र आहे. त्यामुळे एकंदरीत मागील 5 वर्षामध्ये किंवा जे कोणी सत्ता असेल त्यांनी या बाबतीत लक्ष नाही घातलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अजिबात लक्ष नाही घातलं. बस त्यांचं काय उमेदवार म्हणजे अकोटात असं झालेलं आहे की भाजपाचं, की त्या भाजपावर कुत्राही उभं केला तर निवडून येते, हे आमदाराची मानसिकता झालेली आहे. बरं. म्हणजे त्या आमदाराची अशी मानसिकता आहे की भाजपा पक्षावर कुत्रही उभं केलं तर निवडून येते, म्हणून का विकास करा की नका करू. म्हणजे अशा परिस्थितीत एकंदरीत ज्या लोकांची मतं घेतो आपण त्यांच्याकडून अपेक्षा असते की लोकांनी सुद्धा अपेक्षा असते की आपल्या वार्डाला विकास झाला पाहिजे, भलं झालं पाहिजे. तर असं केल्या गेलं नाही याच्यावर दिसते ना. अजिबात केलं गेलं नाहीये. उमेदवार दिसत नाही. 5-5 वर्ष जे उमेदवार निवडून येतात बीजेपीचे ते कोणी दिसत नाही तोंडानं. मग त्याच्यानंतर आता असे उमेदवार केले की त्यांचे नाव सुद्धा लोकांना माहित नाही. बरं. म्हणजे त्यांना नावं तर जाऊ त्यांना बघितलंही नाही, नावं सुद्धा त्यांनी कधी ऐकली नाही. असे उमेदवार आजच्या स्थितीत बाकीच्या पक्षांनी दिली. निश्चितच मी सुद्धा ही यादी पाहिल्यानंतर काही नावं अशी आहेत महिलांची की त्यांना कधीच समाजाने किंवा त्यांच्या वाड्यात सुद्धा त्यांना ओळखत नाहीत. पण अशा परिस्थितीत त्यांच्या पतिराजांनी किंवा पक्षांनी त्यांच्या पतिराजावर विश्वास देऊन त्यांना इथे केलेला आहे. त्या तुलनेत चंचलताई आपलं शिक्षण वगैरे काय? माझं BA झालेलं आहे, DED अपियर आहे. बरं. त्यानंतर मी समाजसेविका आहे. 2006 पासून मी समाजसेवा करते. त्यानंतर मी रिपोर्टर सुद्धा आहे. बरोबर. आणि तुम्ही आता बोललात की बा सक्षम उमेदवार तुम्ही दिला. आताचीच काही दिवसापूर्वीची परिस्थिती अशी झाली की त्यांना नाव सुद्धा काही नगराध्यक्षांना लिहिता येत नाही. त्यानंतर त्या पेजवर लिहायचं होतं सूचकाचे नाव, तर काही नगराध्यक्षाचे उमेदवार मला विचारतात की काही सूचक म्हणजे काय. म्हणजे त्यांना हे माहित नाही ते नगरपालिकेचा किंवा अकोट शहराचा काय विकास करते. निश्चितच अशा परिस्थितीत जर समजा निवडणुका झाल्या आणि त्यात जर असे लोक जर निवडून आले तर साहजिकच प्रत्येक गोष्ट पतिराजाला विचारल्याशिवाय केला नाही. पण चंचलताईच्या बाबतीत सांगावं लागेल की चंचलताई आपण प्रामुख्यानं राजकारण करताना गेल्या कित्येक वर्षापासून राजकारण करतात, आक्रमकतेने राजकारण करतात. तर आगामी काळात आपली भूमिका काय राहील मग आता आगामी काळात? निवडणूक काळात तेच किंवा जनतेचे जे कामं आहेत ते मी 100% करणार आहे. याच्या आधी करत आली आहे, यानंतरही मी करणार आहे. आणि जे सर्वसामान्य लोकांचे जे काम असतात त्याच्यावर माझा जास्त भर असतो. कारण की मी बरेच वेळा पाहिलं की एखाद्या अधिकाऱ्याला आमदार खासदार हा फोन करते, त्याचे काम होतात आणि सर्वसामान्य जनता बिचारी लाईनीत उभी असते. त्याला 10 वेळा कागदपत्रासाठी इकडे तिकडे फिरावं लागते. आधी मी ते समस्या सोडवेल. दुसरी गोष्ट रस्त्यांचा विषय. रस्त्यांची कामं मी आमचे एकनाथ शिंदे साहेबांकडेच नगर विकासाचं खातं आहे. ते रस्त्यांचे कामं मी सुद्धा करेल. त्यानंतर 15 वर्ष झाले आमदार इथे आहे. एक जे वयोवृद्ध असतात, जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी एक स्टेडियम मी करू शकले. ते वॉकिंग ट्रॅक ज्याला म्हणतात. एक पार्क अकोटात नाही आहे. छोट्या छोट्या शहरात किंवा खेड्यात तुम्ही जाल तर त्यांना फिरायला ट्रॅक आहे. ते ट्रॅक मी ओपन पेस आहेत त्याच्यावर मी काम करेल. आणि असे बरेचसे काम आहेत. आणि शासनाचे ज्या योजना आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचीच योजना आहे किंवा घर तिथे योजना पोहोचवा म्हणून, ते योजना मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवेल. या आधी पण पोहोचवलेली आहे, यानंतरही मी त्याच्यावरच काम करतो. नगरामध्ये आपल्या पक्षाने पॅनल उभं केलं असेल, म्हणजे जवळपास सर्वच उमेदवार आपल्या वार्डात उभे केले आहेत. 19 उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे. एकंदरीत परिस्थिती बघता एक चांगला उत्साह चंचलताईमध्ये आहे आणि निवडून येण्याची उर्मी सुद्धा आहे. आणि सध्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या त्या इथल्या
उमेदवार आहेत. त्यामुळे आगामी अंजनगाव आपल्या अकोट शहरामध्ये जे काही निवडणूक होईल त्यामुळे निश्चितच चंचलताईंचा या दृष्टीने वर्चस्व राहील असं यावर दिसून येते. कॅमेरामन सचिन प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, अकोट.